गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा. मी जर एक गोष्ट सांगितली तर त्यांना लोक बाहेर निघाले तरी जोड्याने मारतील. त्यात त्याने डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहेत. अजूनही त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक पुरावा दाखवा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेल, मी कधी तोंड दाखवणार नाही कोणाला. तिचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे. लोकांना दाखव ना म्हणा, लोकांना दाखव ना, बडबड काय करतो फालतू. यांना दिले, मी त्यांना दिले, माझ्या मोबाईलमध्ये होते, कसे काय गायब झाले मला माहित नाही, कसे काय हरवले मला माहित नाही, माझा मोबाईल हरवला. लाज वाटत नाही खोटं बोलताना? थोडंसं लाज वाटत नाही खोटं बोलताना? आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की अमित शहांकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी व्यवस्था झाली त्यावेळेस अमित शहांनी गिरीश महाजनांना बोलवून घेतलं होतं आणि त्यांना सांगितलं की या महिला IAS अधिकाऱ्याशी तुझे संबंध आहे. याने सांगितलं होतं की नाही, माझ्या अनेकांचे संबंध आहे, कामानिमित्त मी बोलतो वगैरे वगैरे. मला वाटतं की या संदर्भामध्ये जे CDR आहेत ते 10 वर्षाचे जर गिरीश महाजनांचे तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. माझा अजूनही आव्हान आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर, एक पुरावा तरी दाखवावा, एक पुरावा त्यांनी दाखवावा. आणि माझा आता अंत बघू नका. मी जर एका गोष्टीचा खुलासा केला तर खडसे तोंड काळं करूनच बाहेर पडावं गेला, हेल्मेट लावून कोणाला. घरातलीच गोष्ट आहे, पण मी ती बोलणार नाही, मला बोलायला लावू नका. या माणसाने एका बंधू पत्रकाराला सांगून त्याला ह्या विषय उचलायला लावला आणि त्याच्या माध्यमातून हा सगळा विषय झालेला आहे. भाजपाचे संकट मोचन अशी ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे यांनी केलेला आहे. या आरोपासंदर्भात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत. एकनाथ खडसे यांनी या संदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध करून गिरीश महाजन यांच्यावर आरोप केलेत. एकनाथ खडसे म्हणाले की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा विषयाखालील एका पत्रकाराने एका क्लिप प्रकाशित केलेली आहे. त्याच संबंधित पत्रकाराने सांगितलंय की गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहेत. त्याचं नाव मला माहिती आहे, पण ते सांगणं उचित होणार नाही. मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठकीवेळी अमित शहांनी गिरीश महाजनांना या संबंधित महिला IAS अधिकाऱ्याविषयी विचारलं होतं. तेव्हाही गिरीश महाजन म्हणाले होते की कामाच्या निमित्ताने माझे अनेकांबरोबर संबंध आहेत. अमित शहांनी तेव्हा सांगितलं की तुमचे गिरीश महाजन यांचे कॉल डिटेल्स माझ्याकडे आहेत. 100 वेळा त्या महिला IAS अधिकाऱ्याबरोबर तुझे कॉल झालेले आहेत. पुढे काहीही सांगा, तुझा CDR खरं बोलतोय. अमित शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन संबंधित पत्रकाराने काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतंय अमित शहाकडे असलेले CDR तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल. गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं पत्रकाराने म्हटलंय. मीही अमित शहांची भेट घेऊन यात किती तथ्य आहे हे विचारणार आहेत. गिरीश महाजनांचे संबंध अवघ्या राज्याला माहीत आहे. हे आजचं नाही, गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात ही चर्चा सुरू आहे. या अधिकाऱ्याचे नावही सर्वांना श्रुत आहे. IAS अधिकाऱ्यांना मंत्री फोन करत असतील आणि त्यात जर तथ्य असेल तर त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार का आणि नैतिकता आहे की नाही, बायकांना रात्री फोन करणे योग्य आहे का, सर्वांना हे प्रकरण माहिती आहे, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे. तर एकनाथ खडसे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.